मुंबईमध्ये रेल्वे सेवा पुन्हा विस्कळीत. मध्य आणि हार्बर लाईनवर लोकल गाड्या उशिरानं. मध्य रेल्वेवर लोकल 8 ते 10 मिनिटं तर हार्बरवर 6 ते 7 मिनिटं गाड्यांना उशीर. मुंबईतील 7 धरणांमध्ये एकूण 99% जलसाठा. 7पैकी 3 धरणातील पाणीसाठा 100%. धरणक्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. वसईच्या खाडीवरील नागला बंदर आणि उत्तन डोंगरी इथे रोरो सेवा सुरू करण्याच्या हालचाली. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून तयारी सुरू. दोन्ही ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार. CRZ संबंधी मंजुरी प्राप्त. दक्षिण मुंबईमधील प्रसिद्ध कालाकोडा परिसरामध्ये विकास कामांच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी. रस्त्याच्या नूतनीकरणासह विविध सुविधा उपलब्ध होणार. विकासातील दुसऱ्या टप्प्याला मुंबई महापालिकेनं मंजुरी दिली. मुंबईतील कोस्टल रोडवरून सुसाट प्रवास सुरू. मार्च 2024 पासून कोस्टल रोड सुरू. आतापर्यंत सुमारे 2 कोटी वाहनांचा प्रवास. सागरी किनारा मार्गाला चालकांची पसंती. नवी मुंबईमध्ये तब्बल 20,098 इमारती अनधिकृत. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानंतर माहिती समोर. तब्बल 4,908 इमारती पालिकेच्या बांधकाम परवानगी विनाच. हॉलिवूड अभिनेता असल्याचं सांगत वयोवृद्ध महिलेची ऑनलाईन फसवणूक. मुंबईतील अंधेरी परिसरामधील प्रकार उघडकीस. भारतीय रुपयांची गरज असल्याचं सांगत केली पैशांची मागणी. मुलीच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसात गुन्हा दाखल. कल्याणमध्ये 50 खाटांच्या हॉस्पिटलचं आमिष दाखवून डॉक्टर दाम्पत्याकडून फसवणूक. डॉक्टर प्रसाद आणि वैशाली साळी यांनी फार्मासिस्ट आणि एका डॉक्टरकडून 70 लाख उकळले. करार करूनही रक्कम परत न केल्यानं खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नव्या निकषांमुळे पीक विमा योजनेमधून यंदा 76 लाख शेतकरी हद्दपार. 63 लाख शेतकऱ्यांनी स्वतःहून सरकारी सवलतींवर पाणी सोडलं. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांकाची सक्ती. शेतकऱ्यांवर आर्थिक दायित्व टाकण्याचा निर्णय.